नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 12वीच्या भूगोल विषयातील दुसरं प्रकरण लोकसंख्या भाग 2 याविषयी माहिती बघणार आहोत, जे की आपल्याला HSC बोर्ड परीक्षा महत्त्वाचे आहे. सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामध्ये असलेल्या विविध घटकांविषयी, उपघटकांविषयी आपण त्या ठिकाणी चर्चा. पूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व जो यात्रा मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या प्रकरणामध्ये आपण मानवाच्या संदर्भात अभ्यास करणार आहोत. मानव एक संसाधन म्हणून त्या ठिकाणी त्याच्याकडे बघितलं जातं. मानवाच्या शारीरिक, आर्थिक त्याचबरोबर भौतिक सुविधांवरती त्या प्रकारे कशा प्रकारे विकसित झालेला आहे त्यांचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर लिंग गुणोत्तर, साक्षरता, आर्थिक घटक यांचाही आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी सर्वप्रथम लोकसंख्येचे घटक जे आहे तर ते कशा प्रकारे लोकसंख्या वाढत गेली आहे, लोकसंख्येच्या विविध वयोरचनेचा लोकसंख्येच्या वाढीबरोबर कशा प्रकारचा परिणाम होतो याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. पहिला घटक आहे वयोरचना. तर बघा लोकसंख्या ही जी आहे तर ती लोकसंख्या यामध्ये जो बदल होत असतो त्यामध्ये जसं की आब्रक, बालक, कुमार, युवक आणि वृद्ध याच्या काही वेगवेगळे टप्पे आहेत. तर या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये लोकसंख्येच्या वयोरचनेत कसा बदल होतो ते आपण या ठिकाणी या मनोऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी प्रामुख्याने एकंदरीत 3 मनोरे दिलेले आहेत. तर या 3 मनोऱ्यामध्ये प्रामुख्याने जो काही मधला भाग आहे त्यामध्ये वयोगट त्या ठिकाणी आपण बघू शकतो. एका बाजूला पुरुष आणि एका बाजूला स्त्रिया या ठिकाणी दिलेला आहे. तर तो पहिला 3 टप्प्यांमध्ये या वयोरचनेची विभागणी केलेली आहे. हे जे काही 3 टप्पे आहेत तर या 3 टप्प्यांमध्ये लोकसंख्या अभ्यासक लोकसंख्येचं व लिंग गुणोत्तर वितरण दर्शवण्यासाठी या मानाचा वापर करतात. या आलेखामध्ये मध्यभागी असलेला जो काही वय अक्ष आहे तर या वय अक्षावरती प्रामुख्याने वय त्या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे. एका बाजूला स्त्रिया आणि एका बाजूला पुरुष या संदर्भात त्या ठिकाणी या ऍक्सेस नुसार या मनोऱ्याचं त्या ठिकाणी विभागणी केली आहे. तर या मनोऱ्याच्या माध्यमातून प्रामुख्याने 3 टप्प्यांमध्ये लोकसंख्येच्या जो काही वयोरचना आहे त्या वयोरचनेची त्या विभागणी त्या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळते. याप्रमाणे मनोऱ्याचा जो प्रमुख 3 प्रकार आहेत ते 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. तर पहिला प्रकार आहे विस्तारणारा. या ठिकाणी जो काही पहिला मनोरा आहे तो विस्तारणारा मनोरा आहे, कारण का त्या कालखंडामध्ये हा जो काही या मनोऱ्याचा जो काही तळ आहे तो विस्तारला जातो आणि शीर्षाकडे तो निमळता होत जातो. बघा या ठिकाणी बघू शकतो आपण हा जो काही पहिला टप्पा आहे तर या टप्प्यामध्ये हा जो काही तळ आहे तर तो तळ विस्तारलेला आहे, परंतु याचा जो काही शीर्ष आहे म्हणजे तो टोक आहे ते निमूळत होऊन गेलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी प्रामुख्याने जी काही लोकसंख्या आहे तर ही लोकसंख्या या कालखंडामध्ये वाढली होती, परंतु याचा अर्थ असा होतो की या वयोगटानुसार मृत्यूदर वाढताना आढळतो आणि हा मनोरा जन्म आणि मृत्यूदर दोन्ही जास्त आहे आपल्याला ते सांगत असतो. लोकसंख्या वाढली परंतु या कालावधीमध्ये जन्म आणि मृत्यूदर दोन्ही एक समान आहे. तर या पहिल्या मनोऱ्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. तर दुसरा आहे संकोचणारा. दुसरा जो काही मनोरा आहे तर तो संकोचणारा मनोरा आहे. या मनोऱ्याचा तळ संकुचित होत जातो व शीर्षाकडे विस्तारला आहे. याचा अर्थ वृद्धांची संख्या जास्त तर तरुणांची संख्या कमी आहे. या कालखंडामध्ये या वयोरचनेमध्ये जे काही वृद्ध लोक आहेत त्यांची संख्या जास्त असते आणि तरुणांची लोकसंख्या कमी असते. अशा प्रकारे या ठिकाणी हा जो काही मनोरा आहे तो आपल्याला संकुचित असताना बघायला मिळतो. एकंदरीत यामध्ये प्रामुख्याने वृद्धांची संख्या जास्त असते. तिसरा जो काही मनोरा आहे तो स्थिरावलेला मनोरा आहे. म्हणजे प्रत्येक वयोगटाच्या प्रत्येक गटाची टक्केवारी जवळजवळ समांतर असते. म्हणजे जे काही गट आहे तर या प्रत्येक गटाची टक्केवारी. तिसरा जो काही टप्पा आहे तो स्थिरावलेला आहे. या वयोरचनेमध्ये प्रामुख्याने सगळ्या वयोगटाची जी काही लोकसंख्या आहे ती सारखी असते, परंतु या ठिकाणी हा जो काही वयोगट आहे ही वयोरचना आहे तर यामध्ये लोकसंख्या वाढ नगण्य असते असा निष्कर्ष काढता येतो. परंतु या वयोरचनेमध्ये प्रामुख्याने आपण बघू शकतो की देशाच्या भविष्यावरती प्रत्यक्ष परिणाम करतो. बाल आणि वृद्ध वयोगटाचे अधिक या देशामध्ये आर्थिक भार वाढतो तर कार्यरत वयोगटाचे प्राबल्य मनुष्यबळाची विपुलता या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने दर्शवते. म्हणजेच हा जो वयोगट आहे तर हा वयोगट त्या ठिकाणी देशाच्या विकासामध्ये अतिशय महत्वाचा वयोगट आहे, परंतु यामध्ये प्रामुख्याने वृद्धांचे अधिक आपल्याला बघायला मिळतं. अशा प्रकारे एकंदरीत 3 मनोरे या 3 मनोऱ्याच्या माध्यमातून आपण एकंदरीत या वयोरचनेचा त्या ठिकाणी अभ्यास करू शकतो. पुढचा मुद्दा आहे लिंगरचना. बघा लिंगरचना आपल्या संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी अतिशय महत्वाचा घटक आहे लोकसंख्या वाढीसाठी किंवा लोकसंख्या वाढ होण्यासाठी किंवा लोकसंख्येचे बदल दर्शवण्यासाठी लिंगरचना अतिशय महत्वाची. प्रामुख्याने आपल्या भारतामध्ये ही जी काही लिंगरचना आहे ती 1000 पुरुषांपाठीमागे असणारी एकंदरीत स्त्रियांची संख्या म्हणजेच त्या ठिकाणी असलेली लिंगरचना आपण त्या ठिकाणी काढत असतो. तर प्रामुख्याने बघा लोकसंख्या मनोरा वयोगटानुसार स्त्री व पुरुषांचे प्रमाण जे आहे ते दर्शवण्याचं काम या लिंगरचनेनुसार बघायला मिळतं. स्त्री व पुरुषांचे प्रमाण हे लोकसंख्येचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. स्त्री व पुरुषांच्या लोकसंख्येतील प्रमाणाला लिंग गुणोत्तर, लोकसंख्या लिंग गुणोत्तर किंवा लिंग गुणोत्तर असं त्या ठिकाणी संबोधलं जातं.
देशातील स्त्रियांची स्थिती पुरुषांच्या तुलनेत लिंग गुणोत्तराच्या आधारे सांगता येते. जागतिक स्तरावरती लिंग गुणोत्तर सर्वसाधारणप्रमाणे दर 1000 पुरुषांपाठीमागे 990 आहे. म्हणजेच जगामध्ये सरासरी जर जगाच्या लोकसंख्येचं आपण रचना बघितली किंवा लिंग गुणोत्तर जर बघितलं तर सरासरी 1000 पुरुषांपाठीमागे 990 स्त्रिया ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात. परंतु आपल्या त्यामध्ये लाटविया, इस्टोनिया, रशिया आणि युक्रेन या देशाचं जर लिंग गुणोत्तर बघितलं तर स्त्रिया जे काही आहे ती पुरुषांपेक्षा जास्त आहे. म्हणजे यामध्ये प्रामुख्याने सगळ्यात जास्त दर आहे. पुरुषांच्या तुलनेत 1162 स्त्रिया त्या देशांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. परंतु तसेच सौदी अरेबिया या देशाचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी म्हणजे दर 1000 पुरुषांच्या तुलनेत 667 एवढे आहे. चीन, भारत, भूतान, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांमध्ये लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी आहे. लिंग गुणोत्तर हा अतिशय महत्वाचा घटक आहे. बोर्डाच्या परीक्षे दृष्टिकोनातून या ठिकाणी 2 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. लिंग गुणोत्तर म्हणजे काय, लिंग गुणोत्तराचा त्या ठिकाणी स्पष्ट करा. तर प्रामुख्याने 1000 पुरुषांपाठीमागे असलेल्या स्त्रियांची संख्या म्हणजे ते लिंग गुणोत्तरचा घटक आहे. लोकसंख्या लाभांश, लोकसंख्या लाभांश म्हणजे काय, लाभांश कशाला म्हणतात, अर्थशास्त्रामध्ये ती संकल्पना आपण बघितली आहे. लाभांश म्हणजे एखाद्या नफ्यावरती मिळालेला फायदा किंवा आपण त्याला डिव्हिडंड म्हणू शकतो. जो काही एकंदरीत त्या ठिकाणी साचलेला जो काही नफा आहे तर नफ्यावरती मिळालेला बाकीच्या सगळ्या लोकांना तो डिव्हिडंड. प्रामुख्याने लोकसंख्या लाभांश हा घटक लोकसंख्या घटकामध्ये अतिशय महत्वाचा आहे. बघा यामध्ये आपण बघू शकतो की एखाद्या देशाच्या वयोरचनेत होणाऱ्या बदलामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेत झालेली वाढ म्हणजे लोकसंख्या लाभांश होय. लोकसंख्या रचनेत झालेला बदल प्रामुख्याने ज्या देशामध्ये जे काही काम करणारा वर्ग आहे म्हणजेच जो कार्यशील वर्ग आहे किंवा काम करणाऱ्या वर्गाची लोकसंख्या जास्त आहे त्या प्रामुख्याने त्या देशामध्ये लोकसंख्या लाभांश आपल्याला मिळत असतो. म्हणजे डिपेंडन्सी जी कमी आहे, अवलंबित्व असणारी म्हणजे अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या जी आहे ती कमी आहे. तर त्या देशामध्ये प्रामुख्याने या लाभांश म्हणजे भागधारकांना प्राप्त झालेल्या नफ्यातील लाभ होय हे आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं. नफ्याचे भागधारामध्ये होणारे वाटप होय देशामध्ये कार्यशील व काय अवलंबित असणाऱ्या लोकसंख्या याच्यावर तो अवलंबून असतो. प्रामुख्याने कार्यशील व अवलंबित लोकसंख्येतील गुणोत्तरावरून देश आर्थिकदृष्ट्या किती प्रगतशील आहे ते ठरवता येतं. म्हणजेच कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जेवढे जास्त तेवढे या कार्यशील लोकांना त्या ठिकाणी हातभार देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जास्त असतो. म्हणजेच बघा तरुणांचा देश, प्रामुख्याने आपल्या देशाला तरुणांचा देश म्हटलं जातं. यामध्ये जे काही विकसित राष्ट्र आहे तर या विकसित राष्ट्रामध्ये ही संख्या कमी असते, परंतु आपला विकसनशील देश आहे आपल्या देशामध्ये तरुणांची लोकसंख्या जास्त आहे. म्हणजेच आपल्याला लोकसंख्या लाभांश त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिळत असतो. या मनुष्यबळाचा इतर क्षेत्रात वापर करून घेतल्याने देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढत असतो. त्यामुळे कालानुरूप दरडोई उत्पन्नात वाढ होते, याचा आर्थिक फायदा देशाच्या विकासामध्ये होतो. त्याला लाभांशामध्ये त्याचं रूपांतर होताना बघायला मिळतं. लोकसंख्येच्या लाभांशाचे फायदे त्या ठिकाणी आपोआप लोकांना मिळत असतात. तर शिक्षण, आरोग्य, संशोधन इत्यादी क्षेत्रामध्ये या धोरणांची अंमलबजावणी एखाद्या देशातील शासन करते की नाही यावर लोकसंख्या लाभांश अवलंबून असतो. प्रामुख्याने शैक्षणिक पात्रते, रोजगार, गर्भधारणेची वारंवारता, कर यातील संदर्भातील प्रोत्साहन, आरोग्यविषयक योजना, निवृत्तीवेतन, निवृत्तीविषयक धोरण आणि आर्थिक धोरण यावरती तो अवलंबून असतो. एखाद्या देशाच्या लोकसंख्या लाभांश मिळतो ते कसे त्या ठिकाणी आपण बघू शकतो. बघा एखाद्या देशाला लाभांश केव्हा मिळतो, लाभांश लोकसंख्या लाभांश काय आहे किंवा तो केव्हा मिळतो तर प्रामुख्याने वैयक्तिक बचत वाढते. जी काही वैयक्तिक बचत आहे साहजिकच त्या ठिकाणी लोकसंख्या लाभांश मध्ये जर उदाहरणार्थ एक साधं उदाहरण बघूया. एका कुटुंबात पती पत्नी आणि 2च मुले आहेत, दुसऱ्या कुटुंबामध्ये पती पत्नी आणि 4 मुलं आहेत. साहजिकच ज्या कुटुंबामध्ये 2 मुलं आहेत त्या कुटुंबातील मुलांना चांगल्या सुविधा, चांगल्या भौतिक सुविधा, चांगल्या आर्थिक सुविधा, चांगल्या शैक्षणिक सुविधा त्या ठिकाणी मिळतात. परंतु ज्या कुटुंबामध्ये 4 मुलं आहेत त्यांना ह्यांच्या बरोबरीने किंवा यांच्या कंपेअर त्या सुविधा त्या ठिकाणी कमी प्रमाणात मिळतात. याचाच अर्थ ज्या ठिकाणी काम करणारी लोकसंख्या जास्त आहे, डिपेंडंट लोकसंख्या कमी आहे, अवलंबित्वाची लोकसंख्या कमी आहे, त्या देशाचा विकास त्या ठिकाणी झपाट्याने व्हायला सुरुवात करते. त्यावरती लोकसंख्या लाभांश जास्त मिळतो. बघा मुलांची संख्या कमी असल्याने पालक त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देतात. त्याला तो एक प्रकार आहे. महिला कार्यशील व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्यास त्याचा देशाच्या आर्थिक विकासामध्ये हातभार लागतो किंवा वाढ होते. अवलंबित्व गुणोत्तर कमी झाल्याने दरडोई उत्पन्न वाढते. साहजिकच दरडोई उत्पन्न त्या ठिकाणी वाढतं म्हणून देशाच्या विकासाला चालना मिळते. अशा प्रकारे लोकसंख्या लाभांश या ठिकाणी आपण सांगू शकतो. पुढचा मुद्दा आहे साक्षरता आणि शिक्षण. बघा लोकसंख्या वाढ लोकसंख्येमध्ये अतिशय महत्वाचा घटक आहे. देशाचा आर्थिक विकास होण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या प्रबळ होण्यासाठी, साक्षर होण्यासाठी साक्षरता आणि शिक्षण हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तर बघा लोकसंख्येतील साक्षरते प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक आहे. लोकसंख्या त्यावेळेस त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक शिक्षणाचा दर्जा उच्च असेल किंवा लोकसंख्या जास्त शिक्षित असेल
थेट त्याचा परिणाम लोकांचे राहणीमान, स्त्रियांचा समाजातील दर्जा, उपलब्ध शैक्षणिक सुविधा, शासनाच्या धोरणांशी त्या ठिकाणी असतो. साक्षरता आर्थिक विकासाचे कारण व परिणाम दोन्ही आहेत. देशानुसार साक्षरतेची संख्या बदलते. भारतामध्ये 7 वर्षांवरील व्यक्ती साक्षरतेच्या गणनेसाठी विचारात घेतले जातात. आपल्या भारतामध्ये या शिक्षणासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून संपूर्ण भारत साक्षर करण्याचा प्रयत्न केला जातो. सर्वांगीण शिक्षण, सर्व शिक्षा अभियान अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग आपल्या भारतामध्ये राबवले गेले आहे, जेणेकरून सर्व बालकांना शिक्षण, सक्तीचं शिक्षण आणि मोफत शिक्षण देण्याचं काम आपल्या भारतामध्ये केलं जातं. RT नुसार या कायद्यांमध्ये बदल करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण देण्याचं काम करण्यात आलेलं आहे. देशाच्या साक्षरतेची व्याख्या बदलते. भारतामध्ये 7 वर्षांवरील व्यक्ती साक्षरतेच्या गणनेसाठी विचारात घेतली जाते. ज्या व्यक्तीस लिहिता वाचता येतं, त्याचबरोबर गणितीय क्रिया करता येतात, तो व्यक्ती साक्षर आहे असं त्या ठिकाणी आपल्या भारतामध्ये मानलं जातं. त्यामुळं हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. पुढचा घटक आहे व्यावसायिक संरचना. बघा, कार्यशील लोकसंख्या 15 ते 59 हा जो वय आहे, 15 ते 59 हे जे वयोगट आहे, तर या वयोगटाला प्रामुख्याने कार्यशील लोकसंख्या असं म्हटलं जातं. त्यामुळं लोकसंख्या व्यावसायिक संरचना ही त्या ठिकाणी आपल्याला बदलताना बघायला मिळते. या वयोगटातील स्त्रिया, पुरुष प्राथमिक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ यांसारख्या विविध व्यवसायामध्ये गुंतलेले असते. वरील 4 व्यवसाय व्यतिरिक्त हे जे काही 4 व्यवसाय आहेत, उदाहरणार्थ आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे. भारताची जी काय अर्थव्यवस्था आहे कृषी प्रधान देश असल्यामुळे त्या ठिकाणी प्रथम व्यवसायावरती अवलंबून आहे. परंतु जे विकसित राष्ट्र आहे, तर त्या विकसित राष्ट्रांची अर्थव्यवस्था प्रामुख्याने द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ व्यवसायावरती अवलंबून असते आणि या व्यवसायावरती त्या ठिकाणी जास्त लोकसंख्या गुंतलेली असते, म्हणून ते देश विकसित राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी घोषित केले जातात. बघा, प्रामुख्याने या व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण हा देशाच्या आर्थिक विकासाचा मापदंड असतो. याचे कारण म्हणजे विकसित राष्ट्रामध्ये औद्योगिक आणि पायाभूत सुविधा प्रामुख्याने उपलब्ध असल्यामुळे अशा देशातील कार्यशील लोकसंख्या द्वितीय आणि तृतीय व्यवसायामध्ये जास्त गुंतलेले आहे. तर ते देश त्या ठिकाणी आपण बघू शकतो की ते देश कसे आहे, ते विकसित राष्ट्र आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी व्यवसाय हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे देशाच्या आर्थिक विकासासाठी. प्रामुख्याने आपण बघू शकतो की जे व्यवसाय प्रत्यक्ष निसर्गावरती अवलंबून आहे, त्यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय येतात. प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेली लोकसंख्या आणि ते देश विकसनशील देश त्या ठिकाणी गणले जातात. परंतु द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ व्यवसायामध्ये गुंतलेली जी काही लोकसंख्या आहे, तो देश त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने मार्गक्रम करत असतो. पुढचा मुद्दा आहे लोकसंख्येची ग्रामीण आणि शहर रचना. ही जी काही लोकसंख्या आहे, तर ती लोकसंख्या संपूर्ण शहरामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये एकवटली गेलेली नाही. त्याचं वितरण हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आपल्याला बघायला मिळतं. जी काही लोकसंख्या आहे, तर लोकसंख्येच्या वास्तवावरून, लोकसंख्येच्या ठिकाणावरून त्या ठिकाणी ही रचना प्रामुख्याने केली जाते. बघा, लोकसंख्येच्या वास्तवाच्या ठिकाणावरून ग्रामीण व शहरी असे 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. प्रामुख्याने या दोन्ही लोकसंख्येचे राहणीमान, व्यवसाय, सामाजिक रचना या घटकावरती ते अवलंबून असते. प्रामुख्याने ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्येचे वय, व्यवसाय संरचना, लिंग गुणोत्तर, लोकसंख्येची घनता आणि विकासाचा स्तर यात तफावत असते. ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येतील फरक जाणून घेण्यासाठी मापदंड प्रत्येक देशाचे वेगवेगळे असू शकतात. बघा, यामध्ये प्रामुख्याने जी काही ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या आहे, तर यामध्ये फरक आहे. जे ग्रामीण लोकसंख्येचे राहणीमान, ग्रामीण लोकसंख्येचं जे काही व्यवसाय, संरचना, लिंग गुणोत्तर यामध्ये फरक आहे. याच्या व्यतिरिक्त शहरी जी काही लोकसंख्या आहे, शहरामध्ये असलेले व्यवसाय आहे, लिंग गुणोत्तर आहे, रचना आहे, त्यांची लाईफस्टाईल आहे, या दोन्हीमध्ये वेगवेगळा फरक आहे. हाच मापदंड लोकसंख्येच्या रचनेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि ही रचना प्रामुख्याने आपण बघू शकतो. यामध्ये व्यवसायात कार्यक्षम लोकसंख्या जास्त गुंतलेली आपल्याला शहरामध्ये बघायला मिळते आणि प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये जे काही प्राथमिक व्यवसाय आहे, त्यामध्ये शेती असेल, लाकूडतोड असेल, कंदमुळं गोळा करणे असेल, मासेमारी असेल, जेवढे काही प्रत्यक्ष निसर्गावरती अवलंबून असलेले प्राथमिक व्यवसाय आहे, त्या व्यवसायामध्ये ग्रामीण भागातील लोकसंख्या आपल्याला गुंतलेली बघायला मिळते. परंतु शहरी भागामध्ये प्रामुख्याने जे काही द्वितीय व्यवसाय आहे, त्या व्यवसायामध्ये गुंतलेली लोकसंख्या आपण बघू शकतो. तर पुढचा मुद्दा आहे स्थलांतर. बघा, लोकसंख्या घटकामध्ये स्थलांतर हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. स्थलांतर म्हणजे काय बरं, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे त्यासाठी काहीतरी कारण लागतं, ठीक आहे नाही. तर त्या कारणासाठी लोक जात असतात. स्थलांतर, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे स्थलांतर. बघा, स्थलांतर, तर उदाहरणार्थ एखादा व्यक्ती आहे, तो शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी गेला, तर त्यांनी काय केलं, ते स्थलांतर केलं. तर हे स्थलांतर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर यामध्ये प्रामुख्याने स्थलांतर हा जो काही मुद्दा आहे, तो अतिशय महत्वाचा आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून स्थलांतर आपण विविध कारणासाठी करत असतो. शिक्षणासाठी, व्यापारासाठी, नोकरीसाठी, या विविध गोष्टींसाठी आपण स्थलांतर करत असतो. या स्थलांतराची कारणे, हे स्थलांतराचे प्रकार, हे स्थलांतर का करतो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास यामध्ये आपल्याला करायचा आहे. तर बघा, तर आपल्याला स्थलांतराचे प्रकार या ठिकाणी बघायचे आहे.
पहिला प्रकार आहे प्रदेशानुसार वर्गीकरण. तर हे जे काही स्थलांतर आहे तर या स्थलांतराचे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे दोन प्रकारे, प्रदेशानुसार आणि कालावधीनुसार. पहिला आहे प्रदेशानुसार वर्गीकरण. यामध्ये प्रामुख्याने अंतर्गत स्थलांतर, जे स्थलांतर आपल्या देशांतर्गत होते. देशांतर्गत म्हणजे मुंबईवरून एखादा व्यक्ती गुजरातला गेला किंवा गुजरातचा व्यक्ती आपल्या मुंबईला आला तर हे झालं देशांतर्गत स्थलांतर. तर हे या ठिकाणी प्रामुख्याने या देशांतर्गत स्थलांतरामध्ये तो व्यक्ती एखाद्या शहरातून दुसऱ्या शहरात जातो, कुठलाही ते आपला देश सोडून जात नाही. पुढचा प्रकार आहे बाह्य स्थलांतर. या बाह्य स्थलांतरामध्ये एखादा व्यक्ती आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये गेला. उदाहरणार्थ एखादा मुंबईचा व्यक्ती दुबईला गेला, अमेरिकेला गेला तर हे झालं बाह्य स्थलांतर. अशा प्रकारे स्थलांतराचे हे जे काय आहे तर हे प्रकार प्रामुख्याने आपण बघू शकतो. तर पुढचा प्रकार आहे यामध्ये कालावधीनुसार स्थलांतर. तर हे जे काय स्थलांतर आहे तर यामध्ये काही कालावधी सुद्धा असतो. तर पहिला प्रकार आपण बघूया अल्पकालीन स्थलांतर. तर या प्रकारचे स्थलांतर ठराविक कालावधीसाठी किंवा हंगामी स्वरूपाचे असू शकते. यामध्ये बघा हा जो काही प्रकार आहे तर यामध्ये अल्पकालीन स्थलांतर आहे, म्हणजे अगदी थोड्या कालावधीसाठी. उदाहरणार्थ ग्रामीण भागामध्ये काही जे व्यक्ती आहेत तर ते काही व्यक्ती ज्यावेळेस आपल्या ग्रामीण भागाकडे जी शेतीची कामं आहेत ती संपतात किंवा काही कामानिमित्त काही कामासाठी किंवा काही कालावधीसाठी दुसऱ्या शहरामध्ये जातात किंवा दुसऱ्या गावामध्ये जातात. उदाहरणार्थ आपल्या काही ग्रामीण भागामध्ये मेंढपाळ आहे. मेंढपाळ काही वेळेस काय करतात, ज्या मेंढ्यांचा चारा त्या ठिकाणी संपलेला असतो तो चारा किंवा त्या मेंढ्यांचा कळप घेऊन दुसऱ्या गावामध्ये जातात, काही विशिष्ट कालावधीसाठी जातात. त्याचे काही स्थलांतर आहे ते अल्प कालावधीसाठी असतं, त्याला अल्पकालीन स्थलांतर असं म्हणतात. तर यामध्ये महाराष्ट्रामध्ये उदाहरणार्थ जे काही उदाहरणार्थ आहे की दुसरं एक उदाहरण आहे ऊस तोडणी. ज्यावेळेस ऊसाचे कारखाने सुरू होतात, ऊसाचा हंगाम सुरू होतो, त्यावेळेस ऊस तोडणीचे जे काही कामगार आहेत ते कामगार ज्या ठिकाणी ऊस उत्पादक क्षेत्र आहे, कारखाना आहे त्या भागामध्ये जातात. तो कालावधी असतो तो 3 ते 4 महिने असतो. ऊस तोडणी झाली किंवा ऊसाचा कालावधी संपला, कारखान्याचा ऊस संपला तर ते लोक त्या ठिकाणी पुन्हा आपल्या मूळ गावी येतात. म्हणजे जे काय झालं हंगामी स्थलांतर, कालावधीनुसार झालेलं स्थलांतर. तर पुढचा मुद्दा आहे दीर्घकालीन स्थलांतर. बघा यामध्ये लोक आपले राहते ठिकाण दीर्घ काळासाठी सोडून नवीन ठिकाणी जातात, ते परततील याची खात्री नसते. बघा यामध्ये काय होतं, जे आपलं राहतं ठिकाण आहे ते ठिकाण सोडून लोक दुसऱ्या गावी जातात, दुसऱ्या शहरात जातात. काही लोक कायम जातात की ते परत येतील असं काही नसतं. काही वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष किंवा अगदी काही वर्षासाठीच कायमचे त्या ठिकाणी ते शहर सोडून जातात, त्याला म्हणतात दीर्घकालीन स्थलांतर. अशा प्रकारे यामध्ये काही लोक भारतामधून अमेरिकेला गेले, काही ग्रेट ब्रिटनला गेले, काही दुबईला गेले, काही लंडनला गेले. हे लोक कायमचे गेले, काही त्या ठिकाणी त्यांनी नागरिकत्व त्या ठिकाणी घेतलं. तर अशा प्रकारे स्थलांतराला दीर्घकालीन स्थलांतर असं म्हणतात. तर हे त्या ठिकाणी प्रामुख्याने 2 प्रकार आपण सांगू शकतो. याशिवाय स्थलांतराचे काही ऐच्छिक आणि अनैच्छिक प्रकारही आहे. ऐच्छिक स्थलांतर इच्छा असते काही जाण्यासाठी, काही ऐच्छिक आणि अनैच्छिक सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रकार सांगू शकतो. तर पुढचा मुद्दा जो आहे तो या स्थलांतराची कारण आहे. लोक स्थलांतर का करतात. बघा प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. स्थलांतराची कारणे बोर्डाच्या परीक्षेसाठी 8 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्थलांतर म्हणजे काय आणि स्थलांतराची कारणे स्पष्ट करा. तर बघा प्रामुख्याने पहिला आहे प्राकृतिक घटक. हा अतिशय महत्वाचा आहे. नैसर्गिक आपत्ती जसे की पूर, दुष्काळ, भूकंप, ज्वालामुखी उद्रेक, वादळे यामुळे देखील त्या ठिकाणी स्थलांतर करावं लागतं. उदाहरणार्थ एखादं ठिकाण आहे तर एखादं ठिकाण आपण म्हणूया की समुद्र किनारा आहे किंवा एखादं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर त्या ठिकाणी पूर आला आणि त्या ठिकाणी लोकांना ज्या काही प्राथमिक सुविधा आहे, ज्या काही आपल्या अनुकूल अशा सुविधा आहेत त्या मिळून नाही राहिल्या तर त्या लोकांना त्या ठिकाणी स्थलांतर करावं लागतं. प्राकृतिक घटकामुळे सुद्धा लोकांना स्थलांतर करावा लागतं. पुढचा घटक आहे आर्थिक घटक. बघा हा सुद्धा अतिशय महत्वाचा घटक आहे. जी काही लोकसंख्या आहे ती बरीचशी लोक आपल्या जीवनमान उंचावण्यासाठी किंवा रोजगार मिळण्यासाठी त्या ठिकाणी स्थलांतर करत असतात. रोजगाराच्या शोधात, राहणीमान उंचावण्यासाठी, व्यवसायासाठी लोक स्थलांतर करतात, त्याला आर्थिक स्थलांतर असे म्हणतात. जेणेकरून नोकरीसाठी लोक एका गावातून दुसऱ्या गावात जात असतात, नोकरीसाठी, रोजगारासाठी, त्याला आर्थिक स्थलांतर असे म्हणतात. पुढचा मुद्दा आहे सामाजिक स्थलांतर. बघा बऱ्याच वेळा लोकांना सक्तीने स्थलांतर करावं लागते. सामाजिक समस्यांना तोंड देण्यापेक्षा ते लोक ते जागा सोडून जातात. यामध्ये आपल्या भारत देशामध्ये असे प्रकार त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी घडत आहेत. तर काय होतं, काही ठिकाणी जातीय तेढ निर्माण होतो किंवा काही सामाजिक दृढता निर्माण होते. त्यामुळं त्या समाजाला त्या ठिकाणून ते गाव, ते ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं, त्याला सामाजिक स्थलांतर असं म्हणतात. त्याचबरोबर या ठिकाणी एखाद्या विशिष्ट गटाच्या लोकांना स्थलांतर करायला भाग पाडले जाते. भेदभाव, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय सुविधा, विवाह या कारणासाठी सुद्धा हे स्थलांतर आपण म्हणू शकतो. म्हणून त्याला सामाजिक स्थलांतर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. पुढचा घटक आहे राजकीय घटक. बघा हाही घटक तितकाच महत्वाचा आहे.
तर कधी कधी एखाद्या देशात युद्ध किंवा राजकीय दृष्ट्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत त्या देशातील लोक तो देश सोडून दुसऱ्या देशामध्ये आश्रय घेतात. उदाहरणार्थ अतिशय आपण बघतो अलीकडच्या काळामध्ये युक्रेन आणि रशिया या दोघांच्या देशांमध्ये युद्ध सुरू आहे. तर त्या युक्रेनकडील जे काही लोक आहेत तर बरेचसे लोक तो देश सोडून गेले आहे. ओके नाही, तर हे काय राजकीय दृष्ट्या त्या ठिकाणी केलेलं स्थलांतर आहे. त्याचबरोबर आपल्या भारत पाकिस्तान बॉर्डरवरती ज्या वेळेस युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस त्या बॉर्डरकडील जे गावं आहेत त्यामध्ये जम्मू काश्मीर असेल किंवा राजस्थान बॉर्डर असेल, गुजरात बॉर्डर असेल, या बॉर्डरवर जेवढी काही गावं आहेत त्या लोकांचं सक्तीने स्थलांतर केलं जातं की जेणेकरून युद्धजन्य परिस्थितीमध्ये त्यांच्यावर काही आपत्ती ओढू नये म्हणून त्या लोकांचं त्या ठिकाणून एका जागेवर दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केलं जातं. अशा प्रकारच्या स्थलांतराला राजकीय स्थलांतर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे एकंदरीत स्थलांतराचे प्रकार या ठिकाणी आपण बघितले आहे. पुढचा मुद्दा आहे स्थलांतराचे लोकसंख्येवरती होणारे परिणाम. बघा हे जे काय स्थलांतर आहे तर या स्थलांतराचा लोकसंख्येवरती काय परिणाम होतो. बघा लोकसंख्या अभ्यासात अनेक घटकांचा विचार केला आहे. लोकसंख्येचे वितरण व घनता या दोन घटकांवरती लोकसंख्येचे स्थलांतर त्या ठिकाणी परिणाम करत असतो. प्रामुख्याने प्रदेशातील लोकसंख्या स्थायिक होण्यासाठी निवास, पाणी पुरवठा, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन या विविध गोष्टींचा स्थलांतरावरती परिणाम हा होत असतो. कारण का ज्या भागामधून लोक स्थलांतर करतात ज्या भागामध्ये भरपूर सुविधा असतात त्या सुविधा त्या ठिकाणी ओस पडतात म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या शिल्लक राहतात. परंतु ज्या ठिकाणी ज्या रोजगारासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक शहरामध्ये नागरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात त्या भागावरती ज्या आरोग्याच्या सुविधा आहे, भौतिक सुविधा आहे, पाणी पुरवठा आहे, वाहतूक आहे, शिक्षण आहे, मनोरंजन आहे, या सगळ्या सुविधांवरती खूप मोठ्या प्रमाणात ताण पडत असतो. म्हणजेच स्थलांतर हा घटक त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करत असतो. या सगळ्या गोष्टींचा मोठा फटका सदर प्रदेशातील सीमावर्ती भागातील शेतीवर होत असतो. निवासाच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणावरती शेतीयोग्य जमीन बिगर शेतीसाठी वापरली जाते. घरांच्या किमतीत प्रचंड वाढ होते. निवासांच्या कमतरतेमुळे झोपडपट्ट्यांची वाढ होते. सार्वजनिक सुविधांवरती ताण पडतो. अशा शहरात आर्थिक विषमताही मोठ्या प्रमाणात वाढीस लागते. गुन्हेगारीचे प्रमाणही वाढते. येणाऱ्या वर्षात पुरुषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त असते. विद्यार्थी मित्रांनो बघा त्याचबरोबर मुंबई, पुणे हे जे ठिकाण आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ताण पडतो. उदाहरणार्थ मुंबईमध्ये 832, पुण्यामध्ये 948 अशा प्रकारे त्या ठिकाणी पुरुषांचं प्रमाण, स्त्रियांचं प्रमाण त्या ठिकाणी आपण सांगू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी स्त्रियांचं प्रमाण कमी आहे. कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण इतर गटांच्या तुलनेत जास्त असते. नवनवीन कल्पना, विचार यांची आशा प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात देवाणघेवाणात होते. त्यामुळे सर्वजनशीलता, नवनवीन शोध हे प्रदेशाचे आणखी एक वैशिष्ट्य असते. नवीन तंत्राचा उदय आणि वापर अशा प्रदेशात होताना दिसतो. अशा प्रकारे स्थलांतराचा लोकसंख्येवरती परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतो. म्हणजेच त्या ठिकाणी त्या शहरामध्ये या सगळ्या गोष्टींचा विपरीत परिणाम काही प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळत असतो. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण या पाठामध्ये प्रामुख्याने लोकसंख्येची संरचना, लोकसंख्येचा मनोरा, त्याचबरोबर लोकसंख्येच्या घटकावरती परिणाम या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर स्थलांतर बघितलं आहे, स्थलांतराचे प्रकार या ठिकाणी बघितले आहे, लोकसंख्येवरती परिणाम करणारे घटक आपण या ठिकाणी बघितलेले आहे. अशा प्रकारे सर्व घटकांचा अभ्यास या प्रकारामध्ये आपण केलेला आहे. हा धडा बोर्डाच्या परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी व्हिडिओ बघा व व्हिडिओ आवडल्यास आपल्या जीव यात्रा मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.